नमस्कार मंडळी, आज आम्ही आलो आहोत एका भन्नाट मार्केटमध्ये, जिथे खूप मोठं सेल लागलं आहे. इथे मेकअपपासून ते किचनच्या सामानपर्यंत, घर सजावटीच्या वस्तूपासून ते ड्रेस मटेरियलपर्यंत खूप काही मिळतं. चला तर मग आजच्या या शॉपिंग ब्लॉगमध्ये पाहूया काय काय खास आहे. तर मंडळी, आम्ही आज पोहोचलो आहोत न्यू बॉम्बे मेकअप बाजारमध्ये. दुकानात शिरताच इतके सुंदर वस्तू दिसल्या की काय घ्यावं आणि काय नाही हेच समजत नव्हतं. इथे मेकअपचं भरपूर सामान होतं. वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश, कंगवे, चष्मे, कात्री आणि अनेक घरगुती वस्तू उपलब्ध होत्या. आता आपण आलो आहोत किचन सेक्शनमध्ये. इथे काचेच्या भरण्या, डबे, स्टीलचे कप, चमचे आणि किचनमध्ये लागणारे जवळपास सगळं साहित्य होतं. हे बघा किती सुंदर काचेच्या छोट्या छोट्या भरण्या आहेत. स्वयंपाकघर व्यवस्थित ठेवण्यासाठी अशा वस्तू खूप उपयोगी पडतात. या डब्याची किंमत फक्त 40 रुपये होती. इतक्या कमी किमतीत इतकं चांगल्या वस्तू पाहून खरंच आश्चर्य वाटलं. पुढे जाताना आम्हाला एक खूप छान लाकडी वस्तू दिसल्या. ही लाकडी रवी तर खूप सुंदर होती. तसेच वेगवेगळ्या डिझाईनचे कात्रेज देखील होत्या. हा लाकडी कंगवा मला खूप आवडला आणि शेवटी मी तो घेतलाच. शाळा सुरू होण्याची वेळ जवळ आल्यामुळे इथे पाण्याच्या बॉटल्सही खूप छान होत्या आणि कमी किमतीत होत्या. लहान मुलांसाठी वेगवेगळ्या डिझाईनच्या बॉटल्स पाहायला मिळाल्या. घर साफसफाईसाठी लागणारे वस्तू, आरसे, झाडू, ब्रश आणि अनेक उपलब्ध होते इथे भरपूर वस्तू. हे बघा किती सुंदर डेकोरेशनचं सामान आहे. घर सजवण्यासाठी तोरण, स्वीट होम हँगर्स होते आणि बऱ्याच आकर्षक वस्तू होत्या. इथे कपाचीही देखील खूप मोठी व्हरायटी होती. वेगवेगळ्या डिझाईनचे कप पाहून खरंच खरेदी करण्याचा मोह आवरत नव्हता. हा झुला तर मला खूप आवडला. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आम्ही आलो चाकूच्या सेक्शनमध्ये. इथे विविध प्रकारचे चाकू होते. हा चाकू तर इतका जड होता की मी उचलून पाहिल्यावरच समजलं. खरेदी झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो. बाहेरही अनेक स्टॉल होते. बँगल्स होते, ड्रेस मटेरियल होते, फळं, इतर खूप सारे दुकानं होते. बॅग्स होत्या, जे आता मुलांना शाळेमध्ये नेण्यासाठी बॅग्स लागतात त्याचे खूप मोठे दुकानं होते इथे. हे मंदिरही खूप सुंदर दिसत होते. तसे ड्रेसचे स्टॉलही खूप होते, आकर्षित दिसत होते. आत काय आम्ही मंदिरामध्ये गेलो नाहीत. आणि हे पाहू शकता तुम्ही, दाराला तोरण वगैरे लावण्यासाठी खूप छान असे तोरण होते तिथे. हे सगळं पाहत आम्ही सेलच्या बाहेर निघालोत. अशा प्रकारचे मार्केट फिरायला खूप मजा येते, कारण एका ठिकाणी आपल्याला घरात लागणाऱ्या जवळपास सर्वच वस्तू मिळतात. सध्या सेल सुरू असल्यामुळे अनेक वस्तूवर चांगली सूट देखील मिळत होती. त्यामुळे खरेदी करण्यासाठी ही योग्य वेळ होती. इथे प्रत्येक वस्तूची किंमत परवडणारी होती. त्यामुळे घरासाठी छोट्या मोठ्या वस्तू घेण्यासाठी हे मार्केट खूप चांगलं होतं. तुम्ही जर स्वयंपाकघरासाठी नवीन भरण्या, डबे किंवा इतर साहित्य घेण्याचा विचार करत असाल तर अशा मार्केटला नक्की भेट द्या. मला विशेषतः इथल्या काचेच्या भरण्या, लाकडी वस्तू आणि सुंदर डेकोरेशनच्या वस्तू खूप आवडल्या. मार्केटमध्ये फिरताना प्रत्येक दुकानात काही ना काही नवीन आणि आकर्षित वस्तू दिसत होत्या. त्यामुळे वेळ कसा गेला हेच कळालं नाही. मुलांच्या शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर बॉटल्स, डबे आणि इतर शालेय साहित्याचीही मोठी व्हरायटी इथे होती. हे पहा किती छान ड्रेस आहेत. काही ड्रेस अगदी पार्टी वेअर होते, तर काही रोजच्या वापरासाठी देखील उत्तम होते. ड्रेसचं मटेरियलही खूप चांगलं आणि सुंदर दिसत होतं. रंगबेरंगी डिझाईन, इतकी मोठी व्हरायटी होती की कोणत्या ड्रेस घ्यावा हेच समजत नव्हतं. तुम्हाला यामधला कोणता ड्रेस सर्वात जास्त आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे लेडीज आणि मुलींसाठी खूप सुंदर ड्रेसची व्हरायटी होती. वेगवेगळ्या रंगाचे नवीन डिझाईनचे आणि ड्रेसमध्ये पाहायला मिळत होते. खरंच प्रत्येक ड्रेस खूप आकर्षित दिसत होता. काय मस्त आहे. अशा प्रकारचे मार्केट ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.